मध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आता मी रिव्ह्यू करणार आहे मराठी चित्रपट देवाचा घर। हा जो सिनेमा रिलीज झालेला आहे आणि जसं मी तुम्हाला याचा ट्रेलर रिव्ह्यू केला होता त्याचप्रमाणे काहीशी गोष्ट सारखी आहे। मुळात यामध्ये कमलेश सावंत, गुजरात सावंत, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई आणि बरेचसे जबरदस्त कलाकार या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतात। प्रथमेश परब सुद्धा आहे याच्यामध्ये। आता हा सिनेमा खरं तर लहान मुलीला सेंट्रल कॅरेक्टर ठेवून केलेला आहे। मुळात कसं आहे की एक विधवा बाईचा नवरा हा मिलिटरीमध्ये आणि तिला पेन्शनसाठी किती हाल अपेष्टा कराव्या लागतात, त्यातच ती आपल्या संसाराचा गाडा कशी तरी चालवत असते। आणि गावाकडची गोष्ट असल्यामुळे याला खरंच तर मातीचा फ्लेवर आहे आणि खऱ्या अर्थानं मातीचा फ्लेवर आहे। याचं कारण असं की हा सिनेमा खेड्यात गेल्यानंतर खेड्यातली ब्युटी आपल्याला दाखवते, तिथल्या लोकांचे स्वभाव आपल्याला दाखवते आणि त्याचप्रमाणे लहान मुलीने केलेलं काम हे जबराट आहे। मुळात जबराट अभिनेत्री आहे ती आणि तिच्या आईने खूप सुंदर 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 काम केलेलं आहे। सगळेच कलाकार आपापल्या कामामध्ये जबरदस्त आहेत, पण या सिनेमाची जी गोष्ट आहे ती फार सुंदर आहे। ती जी मुलगी आहे ती पत्र लिहिते आपल्या वडिलांना आणि ते पत्र तिच्या वडिलांपर्यंत पोहोचतं का? आता खरं तर तिचे वडील नाही आहेत तरी सुद्धा ती पत्र लिहिते, तर हे पत्र लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक, हे पत्र उत्तर देणारे लोक किंवा तिचे बाबा तिला भेटतात का, असे अनेक प्रश्न आपल्याला त्याचे उत्तर हा सिनेमा बघितल्यावर मिळणार आहे। खूपच जेन्युइन सिनेमा आहे, खूपच छान सिनेमा आहे। मुळात बघायला गेलं तर आपण हल्ली जे सिनेमे बघतो मराठीमध्ये ते गावा खेड्याकडचे नाहीत, पण गावाकडचे खेड्याकडचे जरी सिनेमे बनले आहेत आताच्या या 2-4 वर्षामध्ये, तर त्या लव्ह स्टोरीजला घेऊन आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की म्हणजे लव्ह स्टोरीज आणि नको त्या गोष्टी दाखवतात। खरं तर गावाचं कल्चर, आपलं कल्चर फार सुंदर आहे, मातीचं सुगंध त्यातून जबरदस्त आहे, पण वेगळ्या पद्धतीनं दाखवायचं, गावाची प्रतिमा मलिन करणं किंवा याच्यातून काहीतरी कॉमेडी करण्यासाठी काहीतरी कहाण्या बनतात। पण ही गोष्ट खूप छान आहे देवाचं घर। हे जे पत्र लिहिते ती मुलगी आणि ते पत्र कसं तिच्या वडिलांपर्यंत पोहोचतं, त्या वडिलांचं उत्तर येतात, खरं तर या सगळ्या गोष्टीचा जो ट्विस्ट आहे हा खूप छान आहे आणि याचा तर जो क्लायमॅक्स आहे तो तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही। जबरदस्त क्लायमॅक्स आहे, जबरदस्त मूवी आहे, अवश्य बघायला पाहिजे। थिएटरमध्ये हा सिनेमा जबरदस्त चाललेला आहे आणि ही गोष्ट खरोखर अवॉर्ड मिळवली आहे आणि ज्या पद्धतीने प्रेझेंट केलेली आहे डिरेक्टरने हे जबरदस्त आहे। खरं तर लेखक दिग्दर्शक यांना सलाम आहे आणि त्याचबरोबर सगळ्या कलाकारांना, पूर्ण टीमला जबरदस्त सिनेमा बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि प्रेक्षकांची जबाबदारी जास्त वाढलेली आहे की मराठी सिनेमा अशा पद्धतीचा येतोय, अशा गोष्टीचा येतोय, याचं खरं तर आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे। आणि अशा गोष्टी घेऊन जेव्हा सिनेमे बनतात तेव्हा ते आपलेसे वाटतात। आणि आपला सिनेमा बघायचा असेल तर हा सिनेमा नक्की बघा आणि मला पूर्ण खात्री की तुम्ही थिएटरला जाल आणि हा सिनेमा बघाल। बरं, तुम्ही जर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा यार। देवासारखं सांगतोय सगळं तुम्हाला, तुम्ही ऐकत नाही तर सबस्क्राईब करा, कमेंट लिहा, भेटूया।